लोकल प्रवास आणखी सोयीस्कर आणि जलद होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या बनावटीच्या लोकल गाड्या तयार केल्या जात असून या गाड्यांमध्ये अधिक खेळती हवा असेल, प्रवाशांसाठी जागा प्रशस्त असेल आणि प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक होईल. तसेच लोकल सेवा वाढवण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी दोन ट्रेन सोडण्यातील वेळ कमी केला जाणार आहे. सिग्नल यंत्रणेमध्ये सुधारणा करून सध्या असलेला 180 सेकंदांचा हेडवे 150 आणि नंतर 120 सेकंदांवर आणला जाणार आहे. यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुटसुटीत होईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार मुंबईसह राज्यभरातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सध्या चालू असलेल्या 3,200 लोकल सेवांची संख्या वाढवून 3,500हून अधिक करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर होईल. महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये कुर्ला CSMT 5वी आणि 6वी मार्गिकेसाठी 891 कोटी, मुंबई सेंट्रल बोरिवली 6वी मार्गिकेसाठी 919 कोटी, गोरेगाव बोरिवली हार्बर विस्तारासाठी 826 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बोरिवली विरार 5वी आणि 6वी मार्गिकेसाठी 2,184 कोटी, विरार डहाणू 3री आणि 4थी मार्गिकेसाठी 2,782 कोटी, पनवेल कर्जतसाठी 2,782 कोटी, ऐरोली कळवा आणि कल्याण आसनगाव या प्रकल्पांसाठी प्रत्येकी 476 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय कल्याण बदलापूर 3री आणि 4थी मार्गिकेसाठी तब्बल 17,059 कोटी, कल्याण कसारा 3री मार्गिकेसाठी 1,510 कोटी, नायगाव जुचंद्र डबल कॉर्ड मार्गिकेसाठी 176 कोटी, कल्याण पृथक्करणासाठी 886 कोटी आणि निलजे कोपर डबल कॉर्ड मार्गिकेसाठी 338 कोटींची निधी निश्चित करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मुंबईतील रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम होईल आणि प्रवाशांना वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक सेवा मिळेल. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्याच्या दिशेने हा एक मोठा आणि स्वागतार्ह बदल ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.